पुष्पा काकूच्या घरी एवढी मोठी पाहुणे आले. काही आहे का इथं कार्यक्रम आहे का काही सांगितलं तर नाही पण आपल्याला. आजकाल त्या मायानं काही बोलायला नाही पाहत ना. फायनल गिनल असं नाही टिनाची. त्या दिवशी तर कपडे नव्हते काकूनं पण आणून नाही दिले. हो ना म्हणा लागत त्याले का काकू कपडे आणून दिले तुम्ही. पण आता बरं नाही वाटत. नाही आता पाहुणे घेऊन गेली म्हणजे माहीतच पडते ते आणून देते काय तर. कप फोडले म्हणजे अर्धे एवढे महागाचे कप आहे म्हटलं माहीत काय लोक आहे काय मी लग्न करते एवढं मोठं एवढा खर्च करते आणि 200-300 रुपयाचे कपच आणाले भारी जाते त्याले. कप म्हणा कोणती वस्तू म्हणा ठेला करते इथून नेते तिथून नेते कसे भागवते. काही एवढ्यानं कपा आणून ठेवले आणि काकू घेऊन गेल्या. बरं नेले तर नेले आणायचा पत्ता नाही. झाले ना 8 दिवस आणून नाही देऊ काय कसे लोक आहे काय मी बापा. मला ना भले जीवावर येते. आणि आपण जर मागितलं ना कोणाला काही तर स्पष्ट म्हणते आहेच नाही बाई म्हणते फुटले बाई म्हणते असे म्हणते. मी तर काय म्हणते त्यानं जर म्हटलं ना माझे कपा फुटले घेतले नाही तर त्याला पहिलेच सांगितलं 1200 रुपये डझनचे आहे म्हणून. एकदम सांभाळूनच ठेवतील त्या. हा आणि जर म्हटलंही तर मी म्हणून द्या मग भरून 1200 रुपये डझन पैसे देऊन द्या म्हणून. नाही तर आणलेच किती 80 रुपये डझन तर ते कप आणले. पण डझन तिकडे लोकांच्या थोडीशी किंमतही समजली पाहिजे. पण किती आहे ह्या पुष्पा काकू. आमच्या घरी कार्यक्रम राहते तर बाताचे ते पाहिले आणि त्याच्या घरी फायनल आहे का काय आहे तर जरासं बोलावलंही नाही कोणाला. मला नाही तर नाही आता पहिले तर सोबती नाही ते बापा बापा. असेच लोक आहे मतलब विवानाचे. लोकांच्या घरी बरोबर माहित नसलं ना काही विचारपूस करायला जाते म्हटलं. आणि पाहुणे असले तरी त्याच्या मनात जाते. आपल्याला तर चांगलंच नाही वाटत. कोणाच्या घरी पाहुणे आहे आणि आपण त्याच्या घरात पाहुणेच्या मनात जा चांगलं नाही वाटत बाबा. बापा काय पाहून राहिली मोहिनी. म्हणली गौरनं पाहून राहिली काय झालं म्हटलं. काही नाही पाहून राहिली सुमन काकू. मी इथं उभी होती का नाही मला पाहुणे दिसले एवढे मोठे आली गाडी आणि तिथं उतरले तर मी म्हटलं काय झालं म्हटलं बा कुठे आले म्हटलं एवढे मोठे पाहुणे म्हणून पाहून राहिली होती मी. अहो ते पाहुणे त्या टीनाले पाहायला आले ना. टीनाचं लग्न करते म्हणते ना तर तिले पाहायला आले म्हणते ते. सांगे सकाळी पुष्पाबाई पाहुणे येते म्हणे टीनाले पाहाले ये जा म्हणे. म्या म्हटलं बाई पाहुण्याच्या म्हणतात आम्ही आपण काय करावं म्हटलं तुमच्या घरचं तुम्ही पहा म्हटलं. मी काही गेली नाही. तरी मला वाटलंच हो काकू पाहुणे पाहायला आले असं म्हटलं नाही तर फायनल असं म्हटलं पुष्पा काकूच्या घरी असं वाटलं मला. म्हणून मी पाहून राहिली होती उभी होती इथं. पण त्यानं सांगितलंही नाही हो काकू जरा असं. आमच्या इथं फायनल आहे का पाहुणे येते कोण्या गावचे होय काय करते पोरग काहीच नाही सांगितलं ना त्यानं. बोलले आहे बाबा पुष्पा काकू पण खरंच नाही तेव्हा मोठे येते गोष्टी करायला इथं. आमच्या आत्याबाई सोबत बापा केवढं पटते त्याचं असं तसं ह्या सांगते साऱ्या घरातल्या गोष्टी सुनायच्या गोष्टी सांगते. माई सून अशी माई सून तशी याने म्हणत कधी माई पोरगी चांगली नाही बाई तर माई पोरगी अशी करते बाई कधीच नाही म्हणत म्हटलं. पण ह्या सांगितल्याशिवाय राहत नाही आमच्या घरातलं सगळं. अहो मोहिनी ते कसं आहे तुला सांग काय आता ती वेळेवर येऊन राहिले म्हणते पाहुणे तिले माहित नव्हतं म्हणते पुष्पाले. ते वक्तावर येऊन राहिले तर पुट्टी चालली होती म्हणते बाहेर तेवढ्यात आला फोन तर ते तिचा भाऊ नाही काय पुष्पा काकूचा त्यानं पाठवले म्हणते पाहुणे का बा इच्छेचं पोरग आहे कोणी आरबीचं होय म्हणते बा तर चांगलं आहे म्हणे पोरग म्हणे काय करते म्हणे बाई काहीतरी करते म्हणे बाई प्रायव्हेट कंपनीत का काही जॉब करते म्हणे. तर मग ही तशीच करते का नाही म्हटलं असं का चल बा काय हरकत आहे द्यायले शेतीवाडी आहे वाटते जराशी. मग तिचं म्हणणं असं झालं का हे पोट्टी घरात राहून पागल झाल्यापेक्षा हिचं लग्न करून टाकावं म्हणून ते घरी करून राहिली लग्न करायला. हो पागल आहेच बाबा त्याची पोरगी काकू खरंच पागल आहे. हो तुम्ही होत्या नाही बाबा मागल्या दिवशी लयच ताल केला तिनं. मग लयच विचित्र आहे तिथे पोरगी बाबा. मग आम्हाला तर असं वाटे का कायच करावं विचार काय नाही. हो ना एवढी मोठी झाली तरी लग्न करायचा पत्ता नाही करावं नाही. माय बापाला ऐकत नाही ना काही नाही. तिथं जाऊन जॉब करून राहिली लागन तर पुण्यात. आणि इथं म्हणते इथं लोकांच्या मागे लागून राहिली. नाही हो तिची पोरगी तशी हे थोडी आहे चांगली आहे. आता लहानपणापासूनच पाहून राहिलो आम्ही आजपर्यंत कुठं तिचं नाव नाही ऐकलं म्हटलं का कोणा काही म्हणून दिलं असं म्हणून. पोरगी तर चांगली आहे तिची. पोरगही चांगला आहे फक्त ते आता सुनीच्या यानं झालं बाई जरासं त्याच्या घरात मॅटर. नाही तर कधी त्याच्या घरात झगडा नाही भांडण नाही होतं काही. पोरग दारू पित नाही पोरगी लोफर अशी बालगर फिरत नाही. तुम्हाला नाही माहित काकू तुम्ही नाही होते इथं तुम्हाला माहितच नाही तर तुम्ही काय म्हणाल. माहित असतं तर माहित पडलं असतं. जेलात गेली आहे म्हटलं त्याची पोरगी. मग 1-2 दिवस तिले जेलमध्ये ठेवलाय पोलिसांना. काय बोलतो मोहिनी जेलमध्ये गेली ती कायसाठी गेली ती जेलमध्ये मला तर सांगितलं नाही तिनं का माझी पोरगी जेलमध्ये गेली का काही म्हणून. तू खोटी बोलून राहिली काय का मजाक करून राहिली. काकू मी काय खोटी बोलू मी पाहिलं डोळ्यानं तेच सांगून राहिले ना तुम्हाला. आता म्हटलं महिनाभराच्या अगोदर तुम्ही होत्या नाही इथं. तुम्ही कुठं गेलता काय म्हणता बाबा एवढे दिवस काय नाही मी 8 दिवस गेली होती हो. त्या हिचं मैसून नाही काय काजल तिचं जरासं काम बिघडलं होतं ते सुधरून द्यायला गेली होती बिचारे. काऊन काय झालं काकू तिला काजलले लय दिवस झाले दिसून नाही राहिली ती आता कुठं गेली ती.
हाय घरी गेलती म्हणतात तिच्या मायच्या घरी. हे पोट्ट चांगलं नाही राहत ना माय. काय करा, मलाच साथ द्या लागते बिचारीले. चांगली आहे हो तशी. हा, कामं करू लागते बिचारी, सगळं करते. हे पोट्ट दारू प्यायला लागलं ना अजून डबल. याले म्हटलं आता कुठं नेऊ या दारू सोडायसाठी ना, काय करू. हा, तर तिले तेवढ्यात कणी राहून गेलं बिचारे. राहिलं तर मग आता एक दिवस काय झालं, ते कणी पडलं बिचारे. मग आता काय करू म्हटलं बापा. तिला नेलं मग मी दवाखान्यात नेलं, सगळं व्यवस्थित करून आणलं. आणि मग काय करू म्हटलं, आता घरी तर ठेवत नाही, ह्याने तर अजून तर राहतील म्हटलं. तर मग मी तिला तिच्या मायच्या घरी नेऊन दिलं होतं. तर तिची माय सप्पा म्हणे मी नाही ठेवत म्हणे बापा. हा, माय ठेवत नाही म्हणे काहून? तशीच आहे तिची माय. हिनं मनानं लग्न नाही केलं काय, म्हणून म्हणे. मग बाई मी तिला माय बहिणीच्या घरी घेऊन गेली माय, आणि तिथं ठेवला 8 दिवस. असं झालं म्हणून मी 8 तिथं राहिली. आणि काजलले महिनाभर ठेवलं तिथं, आणि आता आणलं मग. हाव काय? मग बरी आहे की तिची तब्येत आता चांगली आहे? हो, आता तर चांगली आहे. पण आताही त्याला येऊन नाही देत ना मी. तिच्यासोबत बोलू नाही देत काही, दूर दूरच ठेवतो. कारण का कसं बाई, आता कोणा लेकाबाईची तब्येत खराब झाली, काही झालं जास्तीचं, तर कुठून भरून द्यावं का बाई आपण कोणाची पोरगी. नाही पण गणे बापूजीनं असं नाही करायला पाहिजे. पहिले तर पे नाही ते, आता तर लयच प्यायला लागले. ऐकतच नाही हो माय, ऐकतच नाही. काय करू आता. मी तर म्हणू बोलू थकवून गेली त्याले. मागल्या दिवशी मस्त सुधारला होता बरं. मा म्हटलं आता लग्न झालं होतं, सुधरून जाते. कायचं आता तू सांग. बायको म्हणून नाही काही आणून द्यावं, ते आणून द्यावं. कोणाची गोष्ट. आता कोणती पोरगी बारगी म्हणतेच. कोणाची इच्छा होते, काही खायची होते, काही होते. बस पैसे नाही माझ्याजवळ, आणि तू अशी मागतो, तशी करतो, अशी करतो, बस असंच बोलते. बापरे, लयच खराब जिंदगी झाली काजलची. तर मग तरी तिनं कनी विचार करूनच करायला पाहिजे होता. तुम्ही तर म्हटलं होतं करू नको याच्यासोबत म्हणून, पण नाही, तो सुधारला आणि तो असा तेच तर गॅरंटी घेऊन राहिली होती. चांगला आहे तो, आणि तुम्हीच मला वाईट म्हणता त्याले. काय करतो बाई आता. नशिबी पडलं ना वाजून घडलं अशासारखं काम झालंय. आणि माई दशा तर अशी झाली, तर इकूनही वाजूतून तिकूनही जातो घंट्यासारखी. टाकू मग त्याला कुठं ज्ञान औषध द्यायले. कुठं आयुर्वेदिक डॉक्टर असन, कोणी असन, ते दारू सोडते घेते तिथं नेऊन पहा ना. आला तर पाहिजे तो आपल्यासोबत. येत नाही ना. मी नाही येत, पण ते तूच जाई म्हणते. मग काय मी जाऊ काय बाई तिथे पैसे खर्च करून. आता सांगते लोक, हाय इथं आहे, आमची सुटली, असं झालं तसं झालं. तेही बरोबर आहे. आलंही पाहिजे का नाही. आणि पैसेही लागते, कुठं गेलं तर काही फुकट होते काय का. पैशा गिशाचं टेन्शन नाही आहे मला पेन्शन येते. वावराची भेटते, पैसे गिशा आहे, लाडक्या बहिणीचीही भेटते, तिलाही भेटते, काजलले तिचंही करून दिलं ते भेटते आम्हाला दोघी सासू सुनीले. 2-3 हजार रुपये काही आम्हाला हे नाही आहे. पण बिचारे तरी पाहिजे ना, हे सोबत आला पाहिजे ना. मग कसं करता काकू आता? काय करायचं आहे आता. तेच आता जे नशिबात आहे ते होते. येऊ बापा सरला बाई, किती दिवसाच्या बाद दिसल्या हो तुम्ही. या ना बसू, नाही इथं ओट्यावर. मी म्हटलं बाई सरला बाई कुठे गेल्या, तुम्हालाच भेटायला आली मी. तर आता मोहिनी दिसली तर मोहिनी सोबत बोलायला लागली. काऊन काय झालं? मलाच भेटायला आली काय तू? हो ना सरला बाई, तुम्हालाच भेटायला आली. सांगत होती आता काही गोष्टी इकडच्या तिकडच्या. आता आपण कसं बसतो उठतो, इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो. पण आता गमूनही नव्हतं राहिलं घरात. मग म्हटलं चल बाई, जातो सरला बाई जवळ, जातो ना घंटापूर बसतो म्हटलं. पुष्पाबाईच्या इथं गेली असती, तिथं पाहुणे आले आहे. नाही मोठे पाहुणे आले आहे तिथं. तिथं कायसाठी आली हो पाहुणे एवढी मोठी आता? बापा, जिथं काय म्हणते झाडाले फोड आहे, तिथं तर लोक गोटे मारणारच आहे ना सरला बाई. पोरगी नाही का तिथं? पोरगी आहे तर पोरवाले 17 येईन तिथं. हो हो, बरोबर आहे. मी माझ्या लक्षातच नाही, मी भुलूनच गेली. बरोबर आहे, पोरगी पाहायला येऊन राहिली असं तिथं. हो, 3-4 दिवस झाले तिथे एकसारखे पाहुणे येऊन राहिले. आणि सगळ्याच पाहुणे येईल पोरगी पसंत येऊन राहिली म्हणते. पण एका पाहुण्यानं काय म्हटलं म्हणते, त्या पोरीचे डोळेच मोठे आहे. हो, एवढ्या मोठ्या डोळ्याची पोरगी पाहिजेच नाही आम्हाला, असंच म्हटलं म्हणते बाई. मग ते म्हणे आता डोळे मोठे आहेत काय करू म्हणे, मी त्याला लहान होते काय म्हणे, ते आता जसे आहे तसे आहे म्हणे. पोट्टी तर माहिती कशी कर रही आहे बोलाले. बापा, कर रे कायची चांगलीच कर रही आहे. माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, आणि हे काय मी कोणाच्या वाहनावर गेली तर ते गेली बाई आतोच्या वाहनावर तिच्या. हो, आहे तिच्या आतो केवढी बोलते जोऱ्यानं. मला तर वाटते ते तिच्या आतोच्या शेच्यावर गेली खरंच. आणि मायचा तर जरासा गुण नाही. बरं, माय तर सज्ज नाही बिचारी हो. बापही चांगला आहे, लेकरं तर अजबच निघाले, पोट्टही चांगलं निघालं. ते सुनीच्या वाया गेलं जरासं, सून नाही चांगली भेटली त्याला. आता बाई आजकालच्या पोरी तशाच आहे हो माय. सुमन, तुला सांगतो तशाच आहे, काही नाही बेकार नाही करत. त्याला साजरं खायला भेटलं, अन फिरायला नेलं, कपडा लत्ता सारं बरोबर केलं तर चांगलं म्हणते. आणि नाही केलं ना तर मग सासरच्या लोकांना शिया देते, त्याची बदनामी करते. काहीच नाही करत, असं नाही तसं नाही. आपल्यावानी होतं काय? आपल्यावानी आहे काय सांग? आपण तर काय म्हणते, एका साडीवर दिवस काढले, फाटली तर तेच शिव घालो म्हटलं. तसं आहे काय आता? घालते एक साडी कोणी? साधारण पाहिजे ना तू, गरीबाच्या घरात ह्या कपाट भरला आहे म्हटलं, कच कपाट भरलाय. मग आपला माझ्याजवळ तरी कमी साड्या आहे. मी नाही घेत असतो बापा, मी पैसाच नाही गुतवत. हे आता पोरं सोरं आणते कनी, पोरं आणते, पोरगी घेऊन येते, त्याच्यानं माझ्याजवळ राहते. नाही तर माझ्याजवळ तर साड्या नाही राहत. हो ना, मस्त पोरगी किती साड्या घेऊन येते. आई हे घाल,
आई इथे घाल. हा मी म्हणतो कायले आणतं बाई तू, घालणं राहत नाही आणि फालतूच आणणं म्हटलं आपल्याला. काकू एवढ्याला साड्या देते पोरी, तर मग घालत तर नाही तुम्ही लोक, नुसतं त्या साड्या घालत राहता. घालाव नाही काय? पहिले तुमचे काही दिवस होते, नाही भेटल्या नाही, परिस्थिती नाही होती तर. पण आता परिस्थिती आहे ना, दिलं ना देवानं, मग दिलं तर काऊन नाही घालाव बा? घालाव माणसानं, असं नाही करावं. आम्हाला जाणीव आहे कपड्या लत्त्याची, खाण्यापिण्याची, सगळ्या गोष्टीची. आम्ही कदर करतो. हा, अन्न वाया जाऊ देत नाही, कपडा वाया जाऊ देत नाही. फाटला तुटला असं तरी शिव घालतो. आताही मी साडी फाटली तर घालतो म्हटलं शिवून, म्हणून मी तेच साडी घालतो. असं नाही माय का लय मोठं भेटलं म्हणून सारा नाच दुसच करून घ्या, समोर कामात येते. आता बाई आता बाई कपडा होय तो सडत नाही, पडत नाही, फाटत नाही पहिल्यासारखा. हा, कधी काही करा त्याले. आता कपडा तसाच टाकून द्यायला लागते म्हटलं, खराब झाला का. पण कोणी घालत नाही. आणि तुम्हाला काही घाला म्हणते कोणी? बरं हे वरच्यावर आणत राहते, ते कपाट भरून गेलं तुमचं, तर त्याचं काय करा मग तर शेवटी सोबत घेऊन जायला लागून त्या, नाही तर मग घेऊन घ्या लागून आम्हाला. वाटून घे जा तुम्ही त्या, कायले मला सोबत द्यायला लागते. तिथं काय मी काय साडीच घालन काय, त्याच हेच साडी घालन तिथंही, काही हे नाही. ते वाटून घे जा तुम्ही, मला नका त्याच्या सोबत घेऊन. मामीजी, मोहिनी कुठे गेली? किती वेळ झालं मी तिला पाहून राहिलो, घरात तर दिसून नाही राहिली ना. मग तिला डब्बा मागतो बांधून, तर हायच नाही ते घरात. घरात नाही येते आता, तर तिच्या खोलीतच होती. आता वैशालीनं मी पोळ्या टाकून राहिलो होतो आम्ही, तर ते खोलीत होती. काय तयारी करून राहिली होती का काय करून राहिली होती माहित नाही, पण खोलीतच होती बसली. तर काय म्हटलं तिला, म्हटलं बाई येतो म्हटलं मी पोळ्या टाकून, राहू दे म्हणे आई. म्हटलं नाही हो, ती एकटीच करते म्हटलं बिचारी, तर तिला जरासा हातभार करू लागतो म्हटलं. काय सांगा मामीजी, आता तुम्ही सांगा डॉक्टरनं आराम सांगितला, तर ही पुरा आरामच करून राहिली काय? इकडे तिकडे फिरते, गोष्टी करते, बोलते, चालते, सगळंच करते ना. खाणं पिणं सगळं चालू आहे. मग मी म्हणतो जरासा हातभार केला वैदिले तर काय बिघडते? तिचं कसं आहे मामीजी, आराम जर सांगितलं बा मला, तर मग मी फुल आरामच करतो. अजिबात काही करत नाही, इच्छा गिलास तिथं उचलत नाही. असं जर करून तर जमन काय मामीजी हिचं? हा, मग कधी कधी आई बोलते तर मग तिला राग येते, आणि मग ते मला म्हणते. मग आपल्याला शेवटी आईला चुप करायला लागते. तुम्हीच सांगा, हे कुठपर्यंत बरोबर आहे? समजून सांगा तिला काही जरासं. काय सांगू जाऊ बा मी आता, सांगू थकली मी म्हटलं तिले. अहो म्हटलं डॉक्टर सांगते म्हटलं आराम करायचं म्हणून, पण आपलं काम आहे म्हटलं जरा हातपाय हलव ना. किती वेळा सांगू तिले आता असं करायला लागन, मला गावालाच जा लागन. मी जोपर्यंत गावाला जाणार नाही तोपर्यंत ते कायले हातच लावून नाही. नाही, माया विचारानं तर असं करायला लागते, त्या वहिनीला पाठवून द्यायला लागते त्याच्या आईच्या घरी. नाही तर त्या 9 महिन्यापर्यंत काम करत, आणि हे 9 महिन्यापर्यंत आराम करत. 9 महिने झाल्यावर अजून लेकरू झाल्यावर हिनं आरामच करा. चल ठीक आहे, करा तर लागतेच. करूही देतो आम्ही आराम, त्याच्यातला काही भाग नाही आहे. पण त्या वहिनीनं अजून तेव्हाही काम करावं. हिनं त्यालाच सांगा हे करून द्या आणि ते करून द्या म्हणून. अरे बा भल्ली नेट लागी आहे, काय करू मी? मग पोरगी होय म्हणून काय पोटात घालू का तिच्या चुका? अरे बाबा मी परेशान होऊन गेली. आता किती दिवस झाले मला तुमच्या इथे, झाले असं ना 15 दिवस. 15 दिवसापासून मी आहे इथं. तिले मी रोज हाती देतो बरं सगळं. मग तुला आराम सांगितलं तर पुरा आरामच करणं बाई. नाही, इकडे फिरते तिकडे फिरते, सासूसोबत बोलते. मग तुमची आई 2 शब्द जास्त बोलते, हे 4 शब्द जास्त बोलते. तरी मी ते काल तिले किती बोलली, मग इथपर्यंत म्हटलं तिले का तू अशी बोलली जास्त, अशी अवस्था नसती म्हटलं तर कानाखाली दिली असती म्हटलं माहिती एखादी. एवढं नाही बोलावं बाई म्हटलं सासूले. नाहीच बोलते मामीजी, आता आई माहिती, आता बोलतच असते म्हातारा माणूस, एवढं लक्ष द्यायला लागते काय? हा, पण तिथं तसं नाहीये. जे बोलन तर बोलन म्हटलं. सांगतो ना बापा तिले, किती वेळा सांगतो. अहो सासू आहे ते, माय बोलते तशी सासूही बोलते. एवढं काय मनावर घ्या लागते? हा, आपलं कर्तव्य आहे त्याला करून खाऊ घालणं, आपण तेवढं करावं बाई, असं सांगतो बापा मी तिले. अशानं काय होते का माय बाबा शिकवत असं नसं, तुम्हाला लोकांना असंच वाटत ना? मला नाही वाटत मामीजी, मला माहित आहे तुम्ही लोक चांगले अशी शिकवत नाही असं काही. पण हे कुठून आणते बिचारी, कुठून नाही. मला मग केवढं बोलते माहिती तुम्हाला? आणि मला तर पाण्याहून पातळ बोलते ते. तुम्ही तिचं बोलणं ऐकता फक्त, मला कशी बोलते तो. मी अजून तुम्हाला बोलणं नाही ऐकलं तिचं. मी म्हटलं जवायला बोलत नसन म्हटलं बाई आहे, पण सासूला बोलणं ऐकलं. बरं सासऱ्यांनी बोलत, सासऱ्यांनी बोलत, त्या मोठ्या भासऱ्यांनी बोलत, तेले नाही बोलत हे, पण त्या सासूलाच बोलत राहते. आता मला जा लागते ड्युटीवर. तिला म्हणत होतो का डब्बा बांधून दे. आता वहिनीला म्हणणं बरं वाटते काय मला? हा, बायको असून वहिनीला म्हणून त्या बिचारा काम करून राहिल्या, आणि हे मस्त हिंडून राहिली इकडे तिकडे. आताही कुठे गेली काय माहित. मी देतो ना तुम्हाला डब्बा बांधून देतो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. देतो मी. किती बांधा लागते पोळ्या गिड्या? 2च पोळ्या बांधा मामीजी. आणि बहिणी स्पेशलच करते माझ्या डब्याच्या पोळ्या, तर 2 पोळ्या बांधा. आणि एवढीशी भाजी बांधा, मला काही जास्त पाहिजे नाही भाजी, बस एवढंच बांधा. 2च पोळ्या? नाही 3 पोळ्या नेत जा. 3 पोळ्या जेवत जा. आणि मेन म्हणजे नाही जर धकली आपल्यासोबत, कधी कधी कसं असते, एखादं भुका माणूस येऊन जाते, कोणी एखादं जनावर येऊन जाते, कुत्रं म्हणा काही म्हणा, घासभर टाकून द्या लागते. जवळ बा कसं असते, घासभर दिल्यानं कमी होत नाही, पण त्या समोरच्याची आत्मा शांत होते. तर तुम्ही तेवढं देत चालत जा. दिल्यानं कमी होत नसते, वाढतेच आपल्या जवळचं अजून. आणि आम्ही आता जंगलात जातो ना, तर अर्धी भाकर जास्तच नेतो. काहून?
का जनावर आपल्या मागं राहतेच कोण ना कोणी. टाकून द्या कुत्रं माझ्यावर काही असलं तर. कधी बारीक बारीक पक्षीचे ते आपल्या जवळ जेवाले देऊन द्या बिचारीला. एखादा भुका माणूस येऊन जाते, कधी कधी एखादी बाई डब्बाच नाही आणत. म्हणून जरासं जास्त जुस्त न्याय लागते. वापस आला तर चालते, पण जास्तच न्याव जरासं. ठीक आहे ना मामीजी, ठीक आहे, टाकून देजा एखादी पोळी जास्त. एक काय 2 पोळ्या टाकून देजा. कधी कधी होते असं, पण माझ्या लक्षातच नाही आलं कधी. आमचा तो पिऊ नाही कधी, कधी चौकीदार आहे, कधी बिचारे तसेच उभे राहते, डब्बेच नाही आणत. आता त्याची परिस्थिती त्याची हे ते माहीत काऊन नाही आणत तर. आता मी 2 पोळ्या जास्त नेतो, म्हणजे ह्या 2 पोळी समजा कोणी म्हणता येते का जेवता का बा, जेव्हा डब्बा आणला काय. आता मी स्पेशल कोणाला म्हणत जाईल म्हटलं. हो, आपण आहे ना 2 पोळ्या खाऊ घाला जोगतो कोणाले. आपली जर तेवढी हे हाय ऐपत, आपण खाऊ घातल्या पाहिजे, कोणाचंही पोट भरो. हा मामीजी, बांधा मग माझ्या डब्बा, मी निघतो मग. मला उशीर होऊन राहिला. तिच्यासोबत आता संध्याकाळीच बोलन मी का चांगला. राजूजी माहिती आहे काय झालं आता? काय झालं, काय होणार आहे? हा, काय होणार आहे? कामं नाही होत आपल्याकडून, गोष्टी होते फक्त. गोष्टी काय करून राहिली मी? तुम्हाला सांगून राहिली ना काय झालं तर. कुठं गेली होती तू? कुठे ती गेली होती? इथंच उभी होती आपल्या दरवाजात. हो माहिती आहे काय, मी तेच तर सांगून राहिली तुम्हाला, तुम्ही ऐकत असतो नाही. पुष्पा काकूची पोरगी नाही का टीना, तिले पाहुणे येऊन राहिले ना पाहाले. येऊन नाही राहिले, आले. हा, गाडी भरून आली म्हटलं एवढी मोठी. मला तर वाटतं आज फायनलच आहे तिची. असं तुला बोलावलं होतं काय ते ना तिथं चपराशीपणा करायला? ये बा म्हणून, ये इथं पाय आमच्या घरी कोण येऊन राहिलं, काय येऊन राहिलं. मला काय ते आलती का बोलावले? नाही आले होते बोलावले कोणी. आता बैल नाही आलं कोणी बोलावले का चला बा म्हणून. नाही तर तशा कशा ये, काही काम असलं तर चल ना सरला बाई, चल ना असं तसं. पण आता कोणालाच नाही बोलावलं म्हटलं त्यानं. घरातल्या घरातच जमून राहिले. फक्त ते काका काकू आहे आणि पाहुणे आहे, बस. जोडू दे ना मग, चांगली गोष्ट आहे ना, जुळलं नाही पाहिजे काय? वा, मी कशी म्हणून जुळलं नाही पाहिजे? मी तर म्हणतो का आत्ताच जुळलं पाहिजे ना, आताच्या आता लग्न करून घेऊन गेलं पाहिजे तिले. लय चावट पुट्टी आहे ती. हा, तुम्हाला सांगतो मी, त्याच्या घराकडून जात नका जाऊ तुम्ही, इकडल्या रस्त्याने जात जा. हो, 2 किलोमीटरचा फेरा करून जातो ना. किती दूर नाही इकडचा रस्ता. हा, हायवेवर लागते का ह्या रस्ता? मग काय होते, जरासा फेरा केला तर काही बिघडते का तुमचं? हा, तर त्याच्या घरासमोरूनच गेलं पाहिजे, तिला पाहायच जाता तुम्ही. काय बोलते बाई ही पोरगी. हा, हिला तर मायचंही भान नाहीये. काही तर माय बसली आहे, मायच्या समोर कसं बोलायला लागते नवऱ्याले, हेही समजत नाही. अक्कल नावाची चीजच नाहीये पोरीले. हा मोहिनी, असंच शिकवलं काय हो तुले? आई बरोबर बोलतो मी, काही चुकीचं नाही बोलत. तुला नाही माहिती जवळ कसं आहे तर, तुला चांगलाच दिसते. कसा आहे मी? कसा आहे? हेकोडा आहे का तिकोडा आहे सांग बरं. हा, काळा आहे का डोंगरा आहे, कसा आहे? हा, असा आहे तसा आहे. काय झालं मला? म्हणजे मी एवढा खराब आहे काय? म्हणजे आता ती गलती माझी होती काय? आता सांगायला लावतो, उजागर करायला लावतो गोष्टी. कर ना, उजागर केल्या तर काही मला काही हे नाही, काही फोडा नाही पडत काही. उजागर गेल्या तुम्ही गोष्टी तर जसं आहे तसं आहे. मोहिनी, काय माहित बा, तू कधी कधी भल्ली चांगली वागतं, कधी कधी कौन अशी वागतं, काय माहित. आता मी जातो कधी तर बोलायला जात नाही मी तिथं, कोणतं काही कामाला जात नाही, काही मागायला जात नाही. जातो काय सांग? तूच तर गेली तिथं पाहाले. तुला म्हटलं का तिथं जाय का त्याच्यासोबत बोल का काही म्हणून. पण काय करतं ते, आपल्याला बोलावलंच पाहिजे म्हणून. असं फक्त आपणच बोलावं काय ते मग कायच्या ते? हा, उठले सुटले चालले आपल्या घरातच घुसते. कोणी आलं डायरेक्टच येते पुष्पा काकू तर. पाहुणे आले कोणी काही आलं तर त्याच्या घरी तर बातच दरवाजे बंद करून ठेवते. मग तर असंही नाही दरवाजा उघडा ठेवून म्हणून. का कोणी गेलं बा आता पाहाले काही ना, आपल्या घरात कशा येते मग डायरेक्ट? त्याला समजत नाही म्हणून येते त्या. आपण तसंच करावं का त्याच्यासारखं? मग त्याच्यातनं आपल्यात फरक काय राहिला? असं कोणाच्या घरात सारखं जात असते काय? त्याचं पर्सनल मॅटर आहे ते. ते पाहुणे आले असून त्याच्या घरी तर काय करून ते, हा, त्याच्यासोबत बोलवून चालवून पोरगी दाखवून आणि जुळलं तर लग्न करून देईल. तुम्हाला आता सांगतो मी, तिथं लग्न जुळलं ना तर कायच्यातच जाजा नका, साक्षगंधात नका जाजा, लग्नात नका जाजा. कारण काय ते कधी म्हटलं नवरदेवाला सोडून तुमच्या मागा लागल, सांगता नाही येत तिचं. मी त्या दिवशी मी ऑफिसला चालला जाईल, मग तर जमन ना. किंवा डोळ्यानं पाहून घेतो मला मी ऑफिसला आहे नाही आहे. व्हिडिओ कॉल करतो मला कुठे आहे मी, काय आहे. मला पाहून घेत जाय बरं तू कुठे आहे तर. एवढं बिन भरोशासारखी काम नको करत जाऊ. कुठे आहे तुम्ही, काय आहे तुम्ही, घरी आल्यावर विचारपूस करतो. मामीजी एवढी विचारते मला. दिसूनच राहील ना जवळ बाबा, पाय ना. हा, मला वाटलं नाही मी पोरगी एवढा बोलत असं म्हणून. मोहिनी काही लिमिट ठेवत जा ना. ते जवायला जा लागते, त्याचा डब्बा बांधून दे का काही ते नाही समजत काय तुले? उठली सुटली चालली बाहेर, उठली सुटली चालली बाहेर. काय आहे तिथं बाहेर तुया? काही नाही आहे बाई बाहेर, काय राहील माझ्या बाहेर? मी काही अशी लोकांवाणी नाही आहे काही चावट का बाहेर गेली तर याले पॉईंट त्याले पॉईंट म्हणून. ते काम नाही माझ्या अंगात, गुन्हा नाही आहे ते. मी काय म्हणते तिथे गेली उभी राहिली तर ती कोणत्या सुमन काकू आल्या, आत्याबाई आल्या, बस त्याच्यासोबत बोलत होती. घेणं बा, मग घेणं बांधणं डब्बा बांधणं. आणि तुझ्या मामीजीने त्रास द्यायला लागून राहिला मुले. हा, काय म्हणतो, चांगलं वाटते का त्याला? माझ्या आईसारखे आहे त्या. माझ्या आईला त्रास नाही देत, मी त्याला त्रास देऊ काय? द्या ना, नाहीतरी तुमची बाय बसासाठीच आहे आणि माई काम करासाठी. हा, बाय करायला आली ते तुमच्याच घरातलं सावडायला आली. उठली सुटली काम तुमची बाय म्हणते, तुम्ही माय काही करत नाही. तुमच्या मायला समजावून होते का तुमच्याकडून? तुला म्हणता नाही येत का मग मी काम करायला आली काय म्हणा? म्हणतो की तिथं बोलतो त्याले, तिकून तर तुम्ही म्हणता मग बोलतो म्हणून माझ्या मायले. मोहिनी, मी काय म्हणतो आता उद्या मी जातो बाई, मी आता काही थांबत नाही. आई, तू एक काम कर, तू कोणी आजच चालली जाय. उद्या जातो परवा जातो मला काही सांगू नको तू. जाय तू, चालली जाय. ओ बिंडोक बाई, माईलाही अशीच म्हणतं काय?
उद्या नाही तर आजच चालली जाय. हो जमते गिमते तसंच आजच चालली जातो, काही फरक नाही पडत. झालं ना तुझं काम आता सरलं ना? हा बाई सरलं माझं काम आता. जाऊ शकतो तू, तुला जायची इच्छा आहे ना? जाय तू, मी थांबवत नाही तुला. मी पाहून घेईन मला काय करायचं आहे तर. मामीजी थांबा. नाही काय आहे आता इथं, चालली जातो ना आजच. जाऊ दे राजेशजी, तिला जाऊ द्या. ते लय दिवशी जातो करून राहिली, जाऊ द्या तिले. पागल आहे की तू? काही तुझं डोकं काही गेलं काय चरायले? मायली अशी म्हणतो स्वतःच्या, तर माया काय म्हणशील तू? मला नाही असं केलं का नाही नांदा लावला तर मग मी त्या व्यक्तीला अशीच म्हणत असतो, चालला जायचं आहे तर जा तुम्ही तिकडे. काय तोंडी चांगलं वाटलं असं काय मामीजीले? का काय बा पोरीलाच म्हटलं, स्वतःची पोरगी होईल ना तू, चालली जाय करून राहिली. पोरगी आहे म्हणून काय झालं, नाही ऐकतच बसून काय तिची? कालही तिचं तसंच, परवाही तिचं तसंच, आजही तसंच. जरासं काही म्हटलं का चालली मी गावाले, जरासं काही बोललं का चालली मी गावाले. लहान लेकरासारखी करते मी माय, आणि मला समजदारीच्या गोष्टी सांगते. स्वतःच्या अंगात तर जराशी समजदारी नाही आहे, म्हणून म्हटलं मी तसं चालली जाय जात होतं. करता येते माय मला सगळे, नाही तरी असंच वाटून राहिलं की मी काम नाही करत. उद्यापासून मी सगळं काम करतो एकटीच माझ्या हातानं. कामवाली द्या बंद करून, सगळं करतो मी. नुकसान झालं ना तुम्हीच भोगत बस जा. असेच करते माझ्या घरातले लोक, आणि उलटे मलाच बोलते मोहिनीच खराब आहे म्हणते. काय करू आता तुम्ही सांगा बरं, सांगा मला कमेंट करून. मीच खराब आहे काय? मलाच बोलते सगळे. आता याच्यात कधी मला असंच होऊन राहिलाय. हा जराशी चिडचिड करतो लोक मला समजून घेत नाही घरातले, मलाच उलटे बोलते. त्याच्यापेक्षा करताच काय नाही, मला करू जर बोलायचं आहे तर मग करूच नका ना. राहू दे तसं, मी करता येते मला जसं येईल तसं, नाही काय? चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.